श्री गोरक्षनाथ मंदिर, मानगाव, ढालकघर फाटा. बघू शकता इथे मंदिराच्या बरोबर अपोजिटच्या साईडला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडकडे. तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो एंट्रन्स आहे मंदिराचा. गोरक्षनाथ मंदिर, त्यांच्या इथे पादुका ठेवल्या आहेत. आपण अगोदर त्यांचं दर्शन घेऊ. आणि इकडे श्री स्वयंभू गणपती मंदिर मुगवली. तर मित्रांनो आत्ता आपण दर्शन घेऊन आलो श्री बालाजी मंदिर मानगावमध्ये. आणि हायवेने पुन्हा आपण आपल्या माडच्या दिशेने चाललो होतो. तर आपल्याला पुन्हा वाटेत एक मंदिर दिसलं आहे. ते मंदिर आहे श्री गोरक्षनाथ मंदिर, मानगाव, ढालकघर फाटा. हे मंदिर मित्रांनो बघा, हे आपला गोवा एक्सप्रेस हायवे बघू शकता. गोवा एक्सप्रेस हायवेवरतीच आहे. आणि इथे समोर बघू शकता इथे मंदिराच्या बरोबर अपोजिटच्या साईडला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडकडे जाण्याचा रस्ता आहे. या कमानीच्या एकदम अपोजिट साईडला जे मंदिर आहे मित्रांनो बघू शकता, श्री गोरक्षनाथाचं मंदिर. सुंदर मंदिर आहे. तर चला आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो एंट्रन्स आहे मंदिराचा, गोरक्षनाथ मंदिर. तर आपण जाऊ मंदिरामध्ये. असं मंदिर आहे, सुंदर असा मंदिराचा परिसर. इथे त्यांचं कार्यालय आहे. बरीचशी माहिती इथे दिलेली आहे. इथे आपले नंदी महाराज. नंतर पुढे आलो गणपती बाप्पा. इथे श्री गोरक्षनाथांची मूर्ती. इथे शिवपिंड आणि इथे आपले श्री गोरक्षनाथांची मूर्ती बघू शकता. वर तिथे दत्तगुरूंची मूर्ती लावलेली आहे. दोन इथे श्री बेटकर महाराज यांची मूर्ती लावलेली आहे सुद्धा. हां हो. आणि इथे दुर्गा मातेची मूर्ती आहे. दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. सुंदर अशी दुर्गा मातेची मूर्ती ठेवलेली आहे. जिथून आपण आज जाऊ शकतो. तिथून जायचं का? अच्छा. बघू शकता इथे जेवढे आपले नाथ संप्रदायातले जे नाथ आहेत त्यांच्याही मूर्ती लावलेल्या आहेत बघू शकता. इथून आतमध्ये गेलो. अच्छा, परमपूज्य सद्गुरू श्री बेटकर महाराज यांचं आसन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही. ते इथे बसत असतील. त्यांच्या इथे पादुका ठेवल्या आहेत. आपण अगोदर त्यांचं दर्शन घेऊ. बघू शकता मित्रांनो सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या सभोवतालचा. आणि हा इथे एक मस्त सुंदर असं प्रशस्त आणि मोठं वडाचं झाड आहे मित्रांनो बघू शकता. किती सुंदर आणि किती मोठं आहे. बघू शकता सुंदर श्री हनुमंतरायाची मूर्ती ही ठेवलेली आहे दगडात कोरलेली बघू शकता. आणि
आणि इथे मंदिराच्या एकदम समोरच्याच बाजूला आपली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडकडे जाण्याचा मार्ग बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, इथे बसण्यासाठी ही व्यवस्थित अशी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे मंदिर प्रशासनाने. आणि हायवेने जर तुम्ही येत असाल किंवा मुंबईच्या दिशेने जात असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं, सुंदर मंदिर आहे. आणि इथे श्री बेटकर महाराज यांच्या पादुकासुद्धा आहेत, त्यांचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर तुम्ही कधी गोवा एक्सप्रेस हायवेने आलात तर इथे या, नक्की भेट द्या. तर आपण अशा प्रकारच्या कोकणातले वेगवेगळी मंदिरं आणि प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक मंदिरं पाहायचा नक्कीच प्रयत्न करू. त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मलाही थोडा प्रोत्साहन मिळेल आणि मी अशा प्रकारचे व्हिडिओज बनवत राहील तुमच्यासाठी. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आता आपल्या घरच्या दिशेने चाललो आहे महाडला जेव्हा मी बघितलं वाटेत आपल्याला श्री गोरक्षनाथाचं मंदिर दिसलं. आपण मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि आता आपण चालू आहे महाडच्या दिशेने. तर आता जाताना आपल्याला वाटेमध्ये एक मोगवली नावाचं गाव दिसणार आहे. त्या गावामध्ये एक श्री स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. तर आता आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आपण दाखवू तुम्हाला श्री स्वयंभू गणपती मंदिर. तर बघू शकता बोर्ड लावलं आहे अशा प्रकारे. तर आता आपण जाऊ श्री गणपती मंदिराकडे आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि मग आपण आपल्या घरच्या दिशेने मार्गस्थ आहोत. चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला दाखवतो मी माणगावमधील मुगवली गावातील श्री स्वयंभू गणपती मंदिर. शकता मित्रांनो, आपल्याला कमानी दिसते गणपती मंदिराची, तो जो पिकअप आला जिथून तिथे. आणि हे महाडला जाताना गोवा एक्सप्रेस हायवेच्या शेजारी सर्व्हिस रोडने आतमध्ये जाण्यासाठी इथे मार्ग आहे. श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मुगवली. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही मुगवली गावातील श्री स्वयंभू गणपती मंदिराचं दर्शन घडवून देतो. तर ठीक आहे, आता आपण जाऊ पहिलं गणपती मंदिराकडे. चला बघा मित्रांनो, कमानी दिसते. कदाचित आपण गणपती मंदिराजवळ पोचलो आहे. छोटंसं गाव लागलं आहे मित्रांनो आणि बघू शकता इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती क्षत्रिय कुलांतर सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो गावामध्ये स्थापन केली आहे. हो आजी, इथे गणपती मंदिर कुठे आहे? त्या कमानीतनं आत नाही यायचं काय, सरळ जायचं काय? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रस्ता चुकलो आहे. त्या कमानीच्या सरळ जायचं काय? ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण रस्ता चुकलो, इकडे नाही यायचं होतं आपल्याला. मला वाटतं त्या कमानीतून आतमध्ये, ज्या दुसऱ्या कमानीतून आपण आतमध्ये शिरलो ना, तिथून आत नाही शिरायचं आहे, तिथून सरळच जायचं आहे. तर इथे कुठे आपल्याला गणपती मंदिर अजून दिसलं नाही आहे. तर आपण युटर्न घेऊन पुन्हा चाललो. पण ठीक आहे, चुकलो पण आपल्याला महाराजांचं दर्शन झालं. इथे महाराजांची मूर्ती दिसली, त्यामुळे काय हरकत नाही आहे. आपण पुन्हा जाऊ शकतो. गाडी आहे, त्यामुळे आपण बिंदास जाऊ शकतो. तुम्हाला मी सांगतो, मंदिरात पोचलो की तुम्हाला नक्की रस्ता कसा आहे, कुठून कसं यायचं ते तुम्हाला नक्की सांगतो. ह्या कमानीत हा गावात जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो. ही कमानी, त्या कमानीतून आत नाही यायचं आहे. आपण त्या पहिल्या कमानीतून आतमध्ये शिरलो होतो ना, तिथून हा रस्ता सरळ येतो. सरळच यायचं, या कमानीच्या आतमध्ये जायचं नाही. मला तशीच सेम कमानी दिसली म्हणून मला वाटलं की गणपती मंदिर इथे असेल, पण इथे नाही आहे. इथून सरळच जायचं आहे. तर चला आपण जाऊ.
बघू शकता मित्रांनो, इथे बोर्ड लावला आहे. पहिल्या कमानातून जसं आपण आतमध्ये आलो तिथून सरळ आलो की तुम्हाला हा बोर्ड दिसेल, मुगवली गाव. हे मुगवली गाव आहे, बघू शकता. आणि इथे बोर्ड लावला आहे स्वयंभू गणपती मंदिराकडे. इथून सरळ जायचं. तर चला सरळ जाऊ. हे डंपरवाले आहेत ना, काय बोलायचं आहे ना. हे बघा मित्रांनो, इथे श्री हनुमान मंदिर. हे हनुमान मंदिर आहे गणपती मुगवली गावातलं. मंदिराचं काम चालू आहे. आपल्याला गणपती मंदिराकडे जायचं. ते बघा तिकडे मंदिराने समोर आपल्याला कमानी दिसते. माझ्या अंदाजे तेच गणपती मंदिराची कमानी असावी. याचा या कमानीचा आणि त्या कमानीचा रंग सेमच आहे, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तिथे कमानी लावली होती पण बोर्ड लावला नव्हता. मागच्या आपण जिथे चुकीच्या कमानीमध्ये शिरलो तिथे बोर्ड लावला आहे. त्यामुळे हेच मंदिर आहे, श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मुगवली. आपण जाऊ गणपती बाप्पाचं दर्शन करू. चला. थोडं आतमध्ये आहे हायवेपासून, म्हणजे जास्त वेळ नाही. मला वाटतं 15 मिनिटाच्या अंतरावरती असावं कदाचित. तेवढंच अंतर असावं, जास्त अंतर नाही आहे. जास्त फार लांब नाही आहे. बघू शकता मित्रांनो, समोर गणपती मंदिर. गाडी जरा सावलीत लावूया, कारण का गाडी उन्हात तापेल. सावलीत लावूया, म्हणजे चालू असावं. जाऊ का नाही आहे. तर मित्रांनो, फायनली आपण अशा प्रकारे येऊन पोचलो मुगवली गावातील श्री क्षेत्र गणपती मंदिर, स्वयंभू गणपती मंदिर. तर रस्ता काय एवढा कठीण नाही आहे आणि अडचणीचा पण नाही आहे, सोपा रस्ता आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा काही परिसर आहे मंदिराच्या सभोवतालचा. आणि इकडे श्री स्वयंभू गणपती मंदिर मुगवली असा काही एंट्रन्स आहे मित्रांनो मंदिराचा. सुंदर असा आणि प्रशस्त आणि सुंदर रंगकाम केलेलं गणपती मंदिर. तर चला तुम्हाला बाप्पाचे दर्शन घडवून देतो. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे काही मंदिर आहे, श्री स्वयंभू श्री गणपती मंदिर मुगवली. पण मी आतमध्ये गेलो दर्शन करण्यासाठी, दर्शन मिळालं आपल्याला. पण आतमध्ये कॅमेरा शूटिंग अलाउड नाही आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला आतमध्ये काही व्हिडिओ काढता नाही आला. पण आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू. गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे, स्वयंभू आहे, त्यामुळे ती खूप सुंदर आहे मित्रांनो. मला तर खूप आवडली, मन प्रसन्न झालं दर्शन करून. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता आली त्यासाठी माफ करा, पण जे रूल्स आहेत ते रूल्स आहेत. मंदिर प्रशासनाचे काही रूल्स असतात, त्यामुळे त्यांचा रूल्स असा आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण आतमध्ये शूट नाही करू शकलो. पण काही नाही, जर तुम्ही कधी इकडे आलात, गोवा एक्सप्रेस हायवेवरून जात असाल, तर या स्वयंभू श्री गणपती मंदिराला भेट द्या. आणि सुंदर मंदिर आहे, मन प्रसन्न होईल तुमचंही दर्शन करून. आणि खूप ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे, त्यामुळे तुम्ही कधी आलात तर इथे नक्कीच मंदिराला भेट द्या मित्रांनो. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसरही छान आहे. कॅमेऱ्यात जेवढा आपण नाही अनुभव घेऊ शकत किंवा जेवढा चांगल्या प्रकारे दर्शन नाही होणार, तेवढं आपण स्वतः आलो आणि दर्शन केलं तर नक्कीच दर्शन चांगलं होईल. तर तुम्ही या, वेळ काढून या आणि मंदिराला भेट द्या, स्वतः येऊन दर्शन घ्या. गोवा एक्सप्रेस हायवेवरून जास्त काही लांब नाही आहे, थोड्याच अंतरावरती आहे, एक 15 मिनटावरती आहे माझ्या अंदाजे. पण मस्त आजूबाजूचा परिसर छान आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळे बाजूला थोडं एवढं ऊन वगैरे लागतं आहे. पण जर तुम्ही
उन्हाळा सोडून इतर कोणत्या ऋतूमध्ये आलात, पावसाळा किंवा थंडीमध्ये वगैरे, तर तुम्हाला छान दर्शनसुद्धा होईल आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसरही छानपैकी पाहता येईल. तर नक्की या आणि आपल्या श्री स्वयंभू मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, मला माहिती आहे तुम्हाला बापाचं दर्शन करताना याचं, पण काही हरकत नाही. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाड असं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आलात तर दर्शन घ्या आणि भेटू आपण लगेच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर.